आमदार मंगेश चव्हाण माझ्यासोबत आहेत. खरं तर प्रामुख्यानं ग्रामीण भागाशी तुमची नाळ जुळलेली आणि ग्रामीण भागातले कोणकोणते प्रश्न, कोणकोणते मुद्दे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये खास करता उपस्थित केले पाहिजेत आणि त्याच्यावर कुठंतरी सरकारनं काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? नाही, माझ्या मतदारसंघातली जी प्रलंबित अनेक वर्षापासूनचे प्रश्न आहेत, मागण्या आहेत, काही अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय असेल, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय असेल, अतिरिक्त तहसील कार्यालयाचा प्रश्न असेल, पाण्याच्या संदर्भात मला अजून एक योजना आहे की जिच्यावर आम्ही 8,000 हेक्टर तिचं पाणी आम्ही दिलं आहे. अजून 2,000 हेक्टरचं मला नवीन वाढीव योजना मंजूर करायची आहे. असे या संदर्भातले नवीन जो उद्योग आणण्यासंदर्भातली भूमिका असेल, एक ना अनेक अशा प्रकारचे माझ्या मतदारसंघातले आणि ज्या परिसराला फायदा होईल असे प्रश्न यावेळेस आम्ही विधानसभेत ते घेणार आहोत. खरं पहिलं तर ग्रामीण भागामध्ये, कारण की ग्रामीण भागाशी तुमची नाळ जुळली, मी पहिलंच म्हणलं. ग्रामीण भागामध्ये पाहिलं गेलं तर ग्रामसभा वगैरे होत नाहीत, वित्त आयोगाचा निधी व्यवस्थित वापरला जात नाही, अशा चर्चा पाहायला मिळतात. मात्र तुमच्या मतदारसंघामध्ये ते सगळं तुम्ही नियोजन कसं करता बरं? आणि माझ्या मतदारसंघामध्ये बऱ्याचशा मी आमसभाही घेतो. जेव्हा गरज पडली तेव्हा अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेतो. लोकांचे प्रश्न ग्रीव्हन्स समजून तिथंच आम्ही तो प्रश्न सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो. वित्त आयोगाच्या काही ठिकाणी कमी अधिक तक्रारी असतील, त्या प्रत्येकच महाराष्ट्रात काही ठिकाणी जास्त आहेत, काही ठिकाणी कमी आहेत. पण त्या संदर्भात आता ऑनलाईन पोर्टललाही दिसतं आहे की ग्रामपंचायतीला कशा पद्धतीने कुठल्या हेडखाली किती रुपये निधी दिला आहे. लोकांनी या संदर्भात जागृत राहिलं पाहिजे आणि जर काही तक्रारी असेल त्याच्यावर देखील संबंधित लोकांवर कारवाई करण्याची सूचना मी देणार आहे. खरं तर ग्रामीण भागातल्या लोकांनी जागृत राहिला पाहिजे हा तुम्ही शब्द वापरला आहे. तुमचे सोशल मीडियावरती व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक ग्रामसभेचे असतील किंवा कोणत्या बैठकीचे व्हायरल होतात. मात्र कसं ग्रामीण भागातील लोकांनी कसं जागरूक राहिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता बघा, टेक्नॉलॉजीचा फायदा सगळ्यांनी घेतला पाहिजे. आपल्या ग्रामपंचायतीला शासनाने किती रुपये दिले आहेत, कुठल्या हेडखाली आले आहेत, आरोग्यावर त्यातले किती खर्च करायचे आहेत, शिक्षणावर किती खर्च करायचे आहेत, साफसफाई याच्यावर किती खर्च करायचे आहेत. मला असं वाटतं की प्रत्येक हेडखाली किती खर्च करायचे त्याचा एक निकष ठरवून दिलेला आहे. आणि आता टेक्नॉलॉजी ChatGPT सारखे ॲप्स आलेले आहेत, त्यातनं माहिती समजून किंवा माहिती अधिकार अगदी आहे, या सगळ्या गोष्टींचा आणि आमसभेमध्ये लोकांना तो अधिकार आहे ते विचारलं पाहिजे आणि संबंधित यंत्रणेने त्याचे उत्तर दिले पाहिजे. लोकांचा अधिकार हा लोकांनी जागरूकपणे जर बजावला तर निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकतो असं माझं मत आहे. शेतकऱ्यासंदर्भात खरं पाहिलं तर मदत जी आहे ते सरकारच्या माध्यमातून झाली. मात्र आणखीन परत खरीपासाठी उभारी देण्यासाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता बघा, सुप्रीम कोर्टाने आताच सांगितलं की बऱ्याचशा गोष्टी ह्या आता सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली आहे. आता माझ्याही मतदारसंघात किंवा महाराष्ट्रात बऱ्याचशा तालुक्यांना दुष्काळाचे पैसे आले आहेत. आता अजून काही समजा काही झालं, घटना घडली किंवा जिथं जिथं सरकार भूमिका घेतं आहे की जिथं जिथं अडचणी आहे सरकारच्या पाठीमागे, शेतकऱ्यांच्या पाठीमागे हे सरकार खंबीरपणे उभं आहे. ओके, धन्यवाद. हे होते मंगेश चव्हाण, आमदार. खरं तर ग्रामीण भागातले प्रत्येक प्रश्न जे आहे ते आपल्या बैठकांच्या माध्यमातून ते जाणून घेत असतात आणि त्यांच्या या विधान भवनातून आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असतं. मात्र ग्रामीण भागातील लोकांनी देखील प्रत्येक गोष्टीवर जागरूक राहिले पाहिजे असं देखील त्यांचं ते वक्तव्य. मात्र हे वक्तव्य काय सांगून जातं तुम्हाला नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन उमाकांत फटसोबत सचिन मुंडे, सूरज मीडिया, मुंबई.